मंडळी नमस्कार. वी व्हिजन मध्ये सगळ्यांचं स्वागत. सरांचं नमस्कार. स्वागत. सर, एक प्रश्न माझ्या मनात आहे, अनेकांचा असेल, की शिवाजी महाराजांनी खरं म्हणजे स्वराज्याची स्थापना 1645 साली केली असं मान्यता आहे. त्याच्यानंतर त्यांनी सगळे प्रयत्न केले, हे सगळं बरोबर आहे. पण राज्याभिषेकाचा जो सगळा खटाटोप आहे त्याच्या मागची काय नेमकी भूमिका, म्हणजे एवढा आग्रह त्याच्याबद्दलचा कशासाठी किंवा त्याचं महत्व? एका वाक्यात सांगू? एका वाक्यात उत्तर यायचं. हा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आधुनिक भारताच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्य दिवस अशा अर्थानं एक विचार करून बघा, इसवी सन 712 हल्ला सुरू होतात परकीयांचे आणि साधारणपणे 13व्या 14व्या शतकामध्ये संबंध भारत, 14व्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास संबंध भारत हा परकीयांच्या पूर्ण आधिपत्याखाली गेलेला आहे. एकच त्यानंतर 14व्या शतकाच्या आसपास प्रयत्न व्हायला सुरुवात होते, म्हणजे विजयनगर राज्य. आणि तो एक 200 वर्ष तो प्रयत्न चाललाय, 200 वर्ष तो प्रयत्न साधारणपणे चाललेला आहे. 200 वर्षानंतर तीही सत्ता नष्ट होती आणि 16व्या शतकाच्या आसपास अखंड भारतामध्ये एतद्देशीयांचं राज्य, एतद्देशीय राज्य करतायत, सार्वभौम राज्य आहे असं एकही राज्य अस्तित्वात नाहीये. संबंध भारतामध्ये मूळचे इथले कोण? भारतीय लोक, एतद्देशीय लोक, हिंदू समाज. त्या हिंदूंच्या हातात सत्ता नाहीये आणि ही सत्ता इतक्या लयाला गेली, म्हणजे काही आहेत सरदार आहेत ते स्वतःच मसनद घेऊन बसतात, म्हणजे त्यांचे स्वतःला राजा मानतात. पण हे एक प्रकारे मांडलिक शासक आहेत. बरोबर. सार्वभौम शासक हा एकही अस्तित्वात नाहीये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की राज्याभिषेक हे सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे? सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे, स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, दोन्ही गोष्टींचं प्रतीक आहे. म्हणजे हा जो राज्याभिषेक झालाय ना, याची थोडीशी पार्श्वभूमी काय बघा. इथं लोक फक्त गुलाम झालेले नाहीयेत, ही मानसिकदृष्ट्या गुलाम झालेले आहेत. एक उदाहरण सांगतो. त्यावेळी त्या कालखंडामध्ये कृष्ण नरसिंह शेष नावाचा एक पंडित होऊन गेला. विद्वान पंडित होता, काशीचा विद्वान होता. मोठं घराणं होतं, शेष घराणं मोठं काशीतलं विद्वानांचं घराणं होतं. त्यानं एक पुस्तक लिहिलंय शुद्राचार शिरोमणी नावाचं. शुद्राचार शिरोमणी या ग्रंथामध्ये तो असं प्रतिपादित करतो की आता कलियुग सुरू झालेलं आहे आणि कलियुगामध्ये आता दोनच वर्ण अस्तित्वात आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. आणि धार्मिक याच्यानुसार काहीतरी आपल्या कशी परंपरा आहे की राज्य करणारे क्षत्रिय असतात. कलियुगामध्ये आता भारतामध्ये क्षत्रियांचं अस्तित्व नाहीये. त्यामुळं एकतर तुम्ही गुलामगिरी करा आणि परकीयांचं, तुर्कांचं दासत्व तुम्ही स्वीकारा. ही एक प्रकारे मानसिक गुलामगिरीची सुरुवात आहे. आता हा कुठली बसून लिहितोय बघा पुस्तक? दिल्लीत, काशीमध्ये, उत्तर भारतात बसून लिहितोय. कधी लिहितोय? जेव्हा विजयनगरचं राज्य संपतंय त्यानंतर. हे आता ह्याला फंडिंग आहे, हे काही मुव्हीत लिहित नाहीये, त्याला कोणीतरी फंडिंग केले, राजाश्रय याला. आणि तो काय करतोय बघा, जो राजाश्रय ज्यानं हे लिहून घेतलं तो काय करतोय बघा, इथल्या समाजामध्ये तुम्ही राज्यकर्ता वर्ग होऊच शकत नाही, तुम्ही लायकच नाही अशी मानसिकता घडवतो. आणि इथला विद्वानांचा दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांना कशाशी काही देणं येणं नाहीये. स्वत्व, स्वाभिमान त्यांच्याकडनं पूर्णतः त्यांनी घाण टाकलेलं आहे. जगन्नाथ पंडिताचं उदाहरण आहे, तुम्हाला माहित, शहाजहानच्या दरबारात होता आणि त्याला आसामच्या राजानं, ओडिशाच्या राजानं त्याला बोलवलं. तर तो म्हणला दिल्लीश्वर व जगदीश्वर, त्याला दिल्लीश्वर आणि जगदीश्वर एकच वाटतं, यांची तुलना तो करतो आणि बाकी सगळे त्याला तुच्छ वाटतात. इतकी मानसिक गुलामगिरी ह्या विद्वान होणाऱ्या वर्गाने पण स्वीकारलेली आहे. अशा स्थितीमध्ये हिंदू राजा होऊ शकतो. हे असं तेच म्हणतोय मी की शिवाजी महाराजांनी पराक्रमाने आपलं स्थान सिद्ध केलंच होतं. पण हे जे स्थान सिद्ध आहे हे फक्त प्रजेकडनं नाही, हे इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये ठेवायला लागतं. त्याकरता जो आत्मविश्वास हरवलेला आहे ना, हा हरवलेला आत्मविश्वास समारंभपूर्वक जागृत करायला लागतो. समारंभ करून करायला लागतो, त्याचे सगळे धार्मिक विधी करून करायला लागतो, गाजावाजा करून करायला लागतो. आणि त्यामुळं तो प्रजेचा आत्मविश्वास जागृत होतो, राजाचे जे सोबतचे सगळे मंडळ असतं त्यांचा आत्मविश्वास जागृत होतो. आणि दुसरी गोष्ट, जे परकीय असतात, जे तुमचे विरोधक असतात, त्यांनाही एक प्रकारे दहशत बसते. म्हणून आजही मला वाटतं
काय म्हणतात, नोंदणी विवाहापेक्षा जरा ते गाजावाजा करून केलेले विवाह म्हणजे ते अग्नीच्या साक्षीने वगैरे साक्षीने. झालं पाहिजे. असंच त्याचे हो. भावना आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा भाग असा की मला असं वाटतं म्हणजे की जसं प्रजेनी मान्य केलं पाहिजे, प्रजेला वाटलं पाहिजे की हो अभिषिक्त राजा वगैरे, तसं अन्य ज्या राजकीय सत्ता आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे ना. म्हणजे आज आज बलुचिस्तान म्हणतोय आम्ही स्वतंत्र आहे, पण युनोनी मान्य करायला लागतं, बाकी बाकीच्या सगळ्यांनी मान्य करायला लागतं. याच्याकरता हा विधी करून घेणं हा. हे गरजेचं आहे. मग त्यामुळे तो राज्याभिषेक विधी होतो म्हणल्यावरती मग सगळेजण येतात. मग इंग्रजांचा तो अधिक इंद्र ऑक्झिंडन येतो. पण माझ्या माहितीप्रमाणे आणखीन एक आहे की राज्याभिषेक जेव्हा झाला त्यावेळेला राज्याभिषेकाचा जो काही विधी आहे तो काही त्याची माहितीच नव्हती. काही कारणच नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली झालंय कसं आहे बघा आता, अल्लाउद्दीन खिल्जीनं जेव्हा देवगिरी संपवलं, होयसाळ संपवलं, वारंगळच्या राजाने संपवलं, त्यानंतर हा विधी झालेला उल्लेखच नाही आहेत कुठं. या विजयनगरला झाले असतील तेवढेच, त्यानंतर हे उल्लेखच नष्ट झालेले आहेत. राज्याभिषेक कसा करायचा हा विधीच नाहीये कुठं. पण मग ते कशा पद्धतीने झालं काय? तो गागा भट्टांनी त्याकरता ती पोथी तयार केली. त्याकरता विष्णू धर्मेत्तर पुराण, त्यानंतर वेगवेगळ्या ब्राह्मणांना संहिता वगैरे सगळ्यांचा आधार घेतला आणि त्या संहितांच्या आधारे तो विधी पोथी सिद्ध केली पाहिजे. कारण समोर दुसरं घराणं आहे, हे जसं भट घराणं आहे सिद्ध करणार, तसं समोर शेष घराणं आहे, ते नाहीच ते म्हणते, करूच शकत नाही असं ते सिद्ध करायला बसले आहेत. आणि पण गागा भट्ट सुद्धा काशीचेच. अच्छा, काशीचेच, पण त्यांच्यात स्वतः स्वाभिमान जागृत असावा, त्यामुळे त्यांनी बघितलंय काशीश्वराचं, असेही लोक होते, अशीही लोक होती, त्यांनी स्वतः बघितलंय काशीश्वराचं मंदिर पाडताना औरंगजेबानं त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ते जागृत झालेलं आहे आणि त्यांना मग ते लक्षात येतं हे व्हायलाच पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी होतात. आणि मग त्याकरता मग जे काही ते विधी सांगतात, प्राप्तिहोम नावाचा विधी आहे जो कृष्ण नरसिंह शेठ जे म्हणतो, क्षत्रिय नाहीच आहेत. परंपरा अशीच होती की कुठल्याही समाजातल्या घटकाला तो प्राप्तिहोम करून क्षत्रियत्व प्राप्त होतं. बरोबर. त्याला द्विजत्व जे कन्सेप्ट आहे, संस्कार, ती संस्कार जो आहे, द्विजत्व देऊन, संस्कार देऊन, जे काही प्रायश्चित्त घेऊन त्याला विधी करून क्षत्रियत्व प्राप्त होतं. तो प्राप्तिहोम झालेला आहे. आणि हे संस्कार जिथे मुंज झाली म्हणतात ना, हेच संस्कार झाले म्हणजे महाराजांची मुंज झाली. मला आठवते की ते अन्य सत्तांनी पण ते मान्य करावं लागतं. राज्याभिषेकाला मला वाटतं असे बऱ्याच लोकांचे प्रतिनिधी आलेले होते. इंद्र ऑक्झिंडनचं नाव मागाशी म्हणलं तसं तो होता. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. हे मान्यतेचं महत्व म्हणून हा सगळा खटाटोप केला असा त्याचा अर्थ आहे. आणि ही भावना जागृत व्हावी की हिंदू राजा होऊ शकतो. जे असं मत जे बनवलं होतं की आता कोणी उरलाच नाही. म्हणजे महाराजांनी हे एक प्रकारे कलियुगाचं जे चाक आहे ना ते पूर्ण पुन्हा उलट फिरवायला सुरुवात केलेली आहे. कलियुगाचा जो सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो ना तिथून महाराजांनी पुन्हा चाक उलट फिरवलं आणि लोकमान्यता आणि राजमान्यता मिळवून दिली. वा, छान. मंडळी, राज्याभिषेकाचं तर एक स्वतंत्र महत्व आहेच, पण याच्या मुळामध्ये शिवाजी महाराजांना राजा म्हणवून घ्यायचं होतं किंवा असं काहीच नव्हतं. कारण ते वारंवार म्हणत असत ते राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. त्यामुळे त्याला देवाधर्माचा आणि सगळ्या संस्कारांचा आणि अन्य राजसत्तांचाही त्याला ज्याला आपण सगळ्यांची मान्यता असावी, लोकमान्यता, राजमान्यता, यासाठी हा सगळा खटाटोप महाराजांनी केला हे निर्विवाद आहे. अन्य राज्याभिषेकाची माहिती सुद्धा घेण्यासाठी पुन्हा एकदा कधीतरी सरांच्या बरोबर नक्की गप्पा मारूया. आता थांबतो. धन्यवाद.